मी माझी नुकतीच नवीन झालेली 2 अमर्त्य त्या ठिकाणी संस्थेला समर्पित करतो. पण त्या ग्रंथामध्ये भारतीयत्व कुठे आहे याचा शोध या ठिकाणी घेतलाय. गोविंदगिरींची त्यांना आशीर्वाद आहेत आणि चैतन्य महाराजांची प्रस्तावना आहे. आणि हे संत जनी जनार्दन एकनाथ पंचकातले संत त्याच्यावर माझं पीएचडीचं काम होतं. दोन्ही संस्थेला मी समर्पित केले. आणि सर्वांच्याच चेहऱ्यावरचा आनंद होता. त्याचप्रमाणे सर्वजण एकमेकांना सहकार्य करत होतं. आणि मला एक जाणवलं की प्रत्येक जण या ठिकाणी कवी आहे, कथाकार आहे, नाटककार आहे, वक्ता देखील आहे. आणि प्रत्येक गोष्ट होण्याची प्रत्येकाची इच्छा आहे आणि त्यानुसार प्रत्येकाला योग्य पद्धतीने स्टेज दिलं जातं, प्रत्येकाचा उल्लेख केला जातो. आणि म्हणून यामधले प्रत्येक जण हा खरोखर कवी हृदय असलेला, कथेचं बीज मध्ये उगवणारा आणि नाट्य बीज प्रगट करणारा आहे. ही संस्था जे काम करते, सामाजिकही काम करते, मी काल उल्लेख केल्याप्रमाणे साहित्यिकही काम करते. आणि पाश्चात्य राष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे एक आयसोलेशन ही भूमिका आहे, आपण अलिप्त आहोत, आपण वेगळे आहोत, आपण एकटे आहोत. कवितेच्या शब्दात सांगायचं झालं तर असा मी तसा मी कसा मी कळेना, असा मी तसा मी कसा मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. अशी जी एक आयसोलेशनची, अलिप्ततेची किंवा स्वतःबद्दलच्याच जीवनामध्ये, कुटुंबामध्ये दूरस्थपणाची भावना वागवत असलेले जे पाश्चात्य राष्ट्र आहे त्यापेक्षा भारतीयत्व वेगळे, भारतीय समाज वेगळा आहे. आता मॅडमने अनेक लोककथांचा उल्लेख केला किंवा लास्ट वीक सारख्या कथेचा उल्लेख केला. मी बरं झालं त्यांनी केला, माझा वेळ वाचला, कारण मी लास्ट वीकचा उल्लेख करणारच होतो. कारण अशा प्रकारच्या जाणीवेमध्ये आपण वागतो आहोत की मी एकाकी नाही, मी एकटा नाही. ही समूह भावना या प्रकारच्या साहित्य संमेलनातून निर्माण झाली. ही समूह भावना मला देखील पुलकित करून गेली. मी तर म्हणे माझ्या पुरतं विचार केला तर माझी झोळी कमी आहे, एवढी पुस्तकं मला मिळाली, एवढ्या लोकांचं प्रेम मला मिळालं. काल मी गळतीचा प्रवास म्हटलो, पण आता भरतीचा प्रवास म्हणेल. माझा पुस्तकाच्या दृष्टिकोनातून भरतीचा प्रवास सुरू झालेला आहे. इतके लोकांचं प्रेम, इतक्या लोकांचं संवादाच्या पातळीवर, त्याचप्रमाणे त्यांच्या भावनेच्या पातळीवर त्यांनी केलेलं हितगुज आणि पुस्तकाच्या रूपाने मला दिलेलं त्यांनी अंतःकरण, हे खरोखर मला पुलकित करून गेलं. इतक्या लोकांशी मी जोडला गेलो, ही माझी खऱ्या अर्थाने दौलत आहे असं मी म्हणेन. हा माझा खऱ्या अर्थाने या निमित्ताने झालेला लाभ आहे. आणि साहित्य संमेलन होत असतात. साहित्य संमेलनाचं एकदा सूप वाजलं की कुणी कोणाकडे पाहताही नाही, पण इथे तसं नाही हे माझ्या लक्षात आलं. मी कालपासून सगळे सत्र अटेंड केले, उपस्थित राहिले. आता उल्लेख केला, अहो साहित्य संमेलनाचा अध्यक्ष याची जबाबदारीच असते की त्यांनी परिपूर्ण सत्रांना उपस्थित राहायला पाहिजे, ही नैतिक जबाबदारी. त्याचं कारण असं आहे की तो संमेलनाचा अध्यक्ष आहे, म्हणजे अध्यक्ष असल्याशिवाय आपण कोणते कार्यक्रम करत नाही. म्हणून त्याचा डोळा, अध्यक्ष शब्द काय, अधिअक्ष, ज्याचा डोळा सगळ्या गोष्टीवर आहे. जसा आमच्या आपण म्हणतो तुम्ही या सर्वलाईन मध्ये आहात, या सगळ्या गोष्टीच्या मध्ये तुमच्यावरती डोळा ठेवला जातोय, त्याप्रमाणे आपला अध्यक्ष हा सगळ्या कार्यक्रमावर एक नजर ठेवून असतो. आणि मी जेव्हा हे सगळं अनुभवत होतो, अगदी कवी संमेलन असो, कवी संमेलनामध्ये कवींनी खूप चांगल्या कविता सादर केल्या आणि या कवितांना दादही खूप चांगली मिळाली.
अगदी आपण शेवटी तर त्या कवितेच्या गाण्यामध्ये तल्लीन झालो आणि अजूनही आठवी ती गल्ली आणि गाव सगळं पूर्ण सभागृह म्हणत होतं. त्याचं कारण की आपण त्याच्यामध्ये एकरूप झालो, त्या भावनेत आम्ही सहभागी झालो आणि हीच साहित्याची खरी देणगी असते. मी मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो की एकेकाळी मी देखील कविता लिहिलेल्या आहेत, कविता केलेल्या आहेत, पण नंतरच्या काळात तार्किक गोष्टीमध्ये भावनिक गोष्टीला स्थान मिळत नाही. आणि कविता म्हणजे काय, कथा म्हणजे काय, निर्मिती काय असते या संबंधीची छोटीशी कविता फक्त मी सादर करतो. दोन माझ्या पंखांनी, आता ही कल्पनेचे पंख असतात, दोन माझ्या पंखांनी किती माझ्या दूर जावे. कवीला दूर गेल्याशिवाय त्याला पाहता येत नसतं, त्याला आपल्यापासून दूर जावं लागतं आणि मगच अनुभवाला तो शोधू शकतो. किती दोन माझ्या पंखांनी किती माझ्या दूर जावे, दूरदेशी जाऊन या पुन्हा मलाच शोधावे. डोळ्यांनी दोन माझ्या किती सावल्या पाहाव्या, उसट त्या बाबलांच्या रेषा निहाळून घ्याव्या. डोळे जाती पंख जाती देशांतरा, पंख जाती देशांतरा, डोळे सावल्या शोधिती, पंख डोळे डोळे पंख मला डंख मारतात. आणि हा डंख म्हणजे वेदना असते, हा डंख म्हणजे वेदना असते. मॅडमनी हेच सांगितलं, ही वेदना तुम्ही जपायचा प्रयत्न करा, कारण ही वेदना, ही संवेदना म्हणजे साहित्य निर्मितीचा प्राण आहे. ती वेदना आणि ती संवेदना, जसे कवी म्हणतो की तुझे दुःख तुझे नाही, तुझे दुःख माझे आहे, तुझे दुःख आम्हा सर्वांचे आहे. ही जी व्यापकपणाची जाणीव आहे ती आपल्याला यातून साहित्यातून मिळते आणि त्यात खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान लाभत असतं. यातून कलेतून अभिव्यक्ती, यातला प्रत्येक व्यक्ती, मी कालपासून निरखतोय, प्रत्येक जण या ठिकाणी येतो, कथा सादर करतो, कविता सादर करतो, त्याचप्रमाणे व्याख्यान देतो, संत साहित्याचा परिसंवाद तर उत्तमच झाला. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला व्यक्त होता आलं. आपण जेव्हा व्यक्त म्हणतो, पर्सन हा जो शब्द आहे त्याला काहीतरी क्वालिटीज निर्माण झाल्या म्हणजे पर्सनॅलिटी निर्माण होत असते. पर्सन प्लस क्वालिटीज इज इक्वल टू पर्सनॅलिटी. व्यक्त होतो तो व्यक्ती, जो व्यक्त होत नाही तो व्यक्ती नाही. म्हणून जनावराला व्यक्त होता येत नाही तो व्यक्ती नाहीये, तो साधा सामान्य पातळीवर जीवन जगणार आहे. पण आम्ही भावनिक पातळीवर जीवन जगणारे आहोत आणि म्हणून आम्ही व्यक्ती आहोत. आणि जेव्हा व्यक्ती हा व्यक्त होतो, त्याची अभिव्यक्ती कशी का असेना पण तो शब्दाशी खेळत राहतो. आणि अशा व्यक्तींना तुम्ही या ठिकाणी स्थान दिलं म्हणून खरोखर तुमचं कौतुक केलं पाहिजे. या साहित्य संमेलनात आम्हाला काय मिळालं, आम्हाला संमेलनानं काय दिलं. संमेलन अतिशय उत्तमच झालं, वेळेवर झालं, खाण्यापिण्याची व्यवस्था छान झाली, चहा पानाची व्यवस्था किंवा त्याचप्रमाणे इथे असणाऱ्या माईक, बाकीच्या सगळ्या भौतिक गोष्टी ह्या उत्तमच होत्या. पण तरी समारोपाच्या प्रसंगी जसं ललित कीर्तन असतं, त्या ललित कीर्तनामध्ये समारोप केला जातो आणि म्हणजे मागणं मागितलं जातं. ही जसं ज्ञानेश्वर माऊलींनी शेवटी ज्ञानेश्वरी लिहिली आणि धर्म कीर्तन सिद्धी गेले असं म्हणून पुन्हा मागणं मागितलंय, ज्याला आपण पसायदान म्हणतो. ही एक सिस्टीम आहे. तसं समारोप ही सिस्टीम आहे. मागणं मागायचंय. हे मागणं काय मागायचंय, तर मागणं हे मागायचंय की आम्हाला हव्याचा हव्यास नको, आम्हाला हे हवं, आम्हाला ते हवं. या भौतिक गोष्टीपेक्षा आम्हाला हव्यास असावा, तो आमच्या अंतरंगाला आम्ही शोधलं पाहिजे. हा अभ्यास आम्ही स्वतःला शोध घेतला पाहिजे स्वतःचा. आणि आता आपण ज्येष्ठांचं संमेलन आहे, बालकुमारांचं संमेलन असेल तर गोष्ट वेगळी असते, पण ज्येष्ठांचं आहे. पण ज्येष्ठांचं आहे म्हणजे म्हाताऱ्यांचं आहे असं मी म्हणणार नाही. कालच मी तुम्हाला सांगितलं, आपण म्हातारे नाही आहोत, आपण वृद्ध नाही आहोत, आपण ज्येष्ठ आहोत. आणि ज्येष्ठ अशा पातळीवर आपण पोहोचलो की आता इंग्रजीमध्ये मगाशी मॅडम मी उल्लेख केला नाही, परंतु इंग्रजी साहित्यामध्ये सब्लिमेशन नावाची एक थिअरी
सब्लिमेशन ही थिअरी असं सांगते, ज्याला आपण समधातता असं म्हणतो. मिल्टन नावाचा जो इंग्रजी महाकवी होऊन गेला, त्याने त्याच्या काव्यामध्ये असं लिहिलंय की सब्लिमेशन थिअरीमध्ये काम ऑफ माइंड ऑल पॅशन स्पेंड. आम्ही अशा एका स्टेजवर आहोत, काम ऑफ माइंड, आमचं मन अत्यंत शांत आहे आणि आता अंतःकरणात कोणत्याही प्रकारच्या उर्मी नाही. काम ऑफ माइंड ऑल पॅशन स्पेंड, त्याला सब्लिमेशन असं म्हणतात, समधात अवस्था म्हणतात. ही समधातता आपल्या अंतःकरणात निर्माण होते. मर्ढेकरांच्या शब्दात सांगायचं झालं, त्यांच्या कवितेत, या गंगेमध्ये गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा. या गंगेमध्ये गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा, अर्ध्या हाकीवरी उतरला बुद्ध गयेचा पिवळावा. आता शुभ आणि अशुभ याचा विचारच नाही. काय जे झालं असेल ते गंगेला मिळालं. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी घडतात, अनेक घटना घडतात, काही बऱ्या, काही वाईट, काही चांगल्या, काही मनाला खंतावणाऱ्या. पण बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची, जीवन गंगेचे पाणी. अशी आता आपली अवस्था असते आपल्या मनाची. आणि अशा अवस्थेमध्ये आपण वागलं कसं पाहिजे, आपण कसं जगलं पाहिजे, हे या ठिकाणी या संमेलनातून आपल्याला कळालेलं आहे. त्या संमेलनातून आपल्याला जीवनदृष्टी मिळालेली आहे. ही जीवनदृष्टी ही आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जीवनाकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन असतात. एक निगेटिव्ह असतो, एक पॉझिटिव्ह असतो. पण निगेटिव्ह दृष्टीने मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही निगेटिव्हिटी जर निर्माण करत राहिलात तर समोर पॉझिटिव्हिटी येणारच नाही. म्हणून लास्ट क्लिप सारख्या कथेमध्ये जेव्हा पॉझिटिव्हिटी निर्माण होते, तिच्या अंतःकरणामध्ये जेव्हा ते जे पान आहे ते आहे आणि ते हिरवगार आहे, म्हणजे मी जगणार आहे, अशा प्रकारची भावना निर्माण होते. हीच खऱ्या अर्थाने पॉझिटिव्हिटी आहे. आणि त्या दृष्टीने अर्धा प्याला रिकामा, मग त्याला तुम्ही रिकामा म्हणा का भरलेला? अहो भरलेला आहे असं म्हणा ना, अर्धा भरलाय. रिकामा असेल तर रिकामा असा ग्लासाकडे का पाहता? तुम्ही भरल्या ग्लासाकडे पहा. म्हणून अर्धा प्याला रिकामा या तत्वाने आपण जर बघितलं तर ज्ञानेश्वर माऊली उदाहरण देतो पॉझिटिव्हिटी कशी असते. गीतेमध्ये, आता गीतेवरची टीकाच आहे ती, अनिकेता दक्षा, अशा पद्धतीने अनिकेत शब्दाचा उल्लेख गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये आहे. अनिकेत, अनिकेतचा अर्थ काय होतो व्याकरण डिक्शनरीमध्ये? अनिकेत म्हणजे बेघर, ज्याला घर नाही त्याला अनिकेत म्हणतात. वाऱ्याला वापरलेला तो शब्द आहे. अनिकेत म्हणजे वारा, त्याला घर नाही, मग तो बेघर आहे. पण बेघर असं म्हणणं हे निगेटिव्ह आहे. माऊली निगेटिव्ह कधीच बोलत नाही. त्या म्हणतात, आणि वायुसी एके ठाई बिढार जैसे नाही. वायूला जसं एक ठिकाण नाहीये, सगळेच त्याचे घर आहेत, तो बेघर नाही हो, त्याला त्याचे सगळेच घर आहेत. सर्वच मी भरूनीर आहे, सर्वत्र माझ्या घरच्या कोणा मजला दिसत येत. ही भूमिका जर आपण घेतली तर आपण पॉझिटिव्हिटी कशी सांभाळायची हे आपल्या लक्षात येईल. म्हणून साच आणि मोवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपल्या वयाचा विचार केला तर अनेकदा मी अनेक वृद्धांच्या सहवासात राहिलेलो आहे. अनेक आपले वडील असतात, आजोबा असतात, त्यांचे गुणदोष आपल्याला माहित असतात. पण आपण कसं पाळलं पाहिजे? मी असं म्हणेन की वृद्ध लोकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या माणसाला आपल्या दुःखाची गाराणी सांगू नये, आपलं दुःख उगाळत बसू नये, त्याचं काय ते विचारावं. कारण तुमचं दुःख ऐकायला त्यांना वेळ नसतो. त्यांना वाटतं खूप माझं खूप ऐकावं, माझं ऐकावं, कारण सगळा भूतकाळ त्यांच्या मागे असतो. एवढा सगळा भूतकाळ त्यांना सांगावं असं वाटतो आणि आपल्याला ऐकायला वेळ नसतो. म्हणून मी असं म्हणेन की आपण एवढं सगळं लेखन करताना ते खूप चांगलं आहे. कारण तुमचा भूतकाळ तुम्हाला मांडायची, निदान या ठिकाणी योग्य अशा प्रकारची अक्षराची निवड करून मांडता येतं, पुस्तक काढता येतं, ही एक सोय झालेली आहे. म्हणून भूतकाळ हा प्रत्येकाला आहे आणि भूतकाळ मानगुटीवर बसलेला आहे. तो कोणाला तरी सांगावं असं वाटतो माणसाला. कथन, आता मॅडमने सांगितलं,
हा जो शब्द आहे सांगणे, ही प्रवृत्ती केव्हापासून आहे? लोकसाहित्यापासून आहे, त्याच्याही आधी वेदकाळापासून आहे. पण हे सांगणं हे आपल्या समोरच्या व्यक्तीला आवडलं पाहिजे. आता वेळ लोकांना नाहीये, मग काय करायचं? मग आपण लिहिलं पाहिजे. म्हणून मी असं म्हणेन की प्रत्येकाने आत्मलेखन केलंच पाहिजे. कारण प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे, प्रत्येकाचं जीवन निराळ आहे, त्याला आलेले अनुभव निराळे आहेत. आणि म्हणून त्यांनी आत्मलेखन करावं, कथालेखन करावं, आत्मचरित्र लिहावं, काही व्यक्तिचित्र लिहावीत आणि ती प्रकाशित करावी. म्हणजे तुमच्या समोर कोणकोणत्या व्यक्ती कशा वागल्या हे लोकांना सांगत बसू नका एकट्यात, तुम्ही ते सगळ्या समाजाला सांगा. आणि हे साहित्याने केलं पाहिजे. मला वाटतं आपल्या या ठिकाणी सेवाभावी संस्थेच्या द्वारे जे उपक्रम चालतात त्यामुळं या अनेक लोक लिहू लागलेले, लिहिते झालेले. जे काम यादव काळात झालं ते काम आपण करत आहात. आणि म्हणून आपलं जीवन कसं असलं पाहिजे तर अत्यंत समोरच्या व्यक्तीला आपण हवेसे वाटले पाहिजे. त्यासाठी जीवन त्यांना कळले हो. हा आपल्याला माहित आहे की त्यांना जीवन कळालं. मी पण ज्यांचे बघ फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले. आमचा मीपणा, आमचा अहंकार हाच कुठेतरी बाधित होतो. आणि म्हणून आम्ही जेव्हा अहंकार रहित जीवन जगू लागतो, मीपणा सोडून जीवन जगू लागतो. कारण ही मीपणाची जी गाठ आहे ती अंतःकरणामध्ये चिकटलेली आहे. ती पक्व फळापरी आपण पक्वच झालेलो आहोत. कारण आमचे केस पिकलेत ना हो, केस पिकलेत म्हणजे आम्ही पिकलेच आहोत. मग असं पिकली या शेंड कडूपणे गेले तैसे आम्हा केले नारायण. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे पिकलेल्या शेंडाचं कडूपण जसं जातं तसं आपण वयाने ज्येष्ठ झाल्यामुळं, ज्ञानाने ज्येष्ठ झाल्यामुळं आपल्यातला कडूपणा गेला पाहिजे, कडवटपणा गेला पाहिजे, आमची दुष्ट भावना अंतःकरणातून गेली पाहिजे. आणि जे फळ गोड होत म्हणजे पिकतं ते गोडच होत असतं. जो पिकतो तो गोडच होतो. म्हणून आपण पिकलेलो आहोत, आपले केस पिकले तर आपलं ओठ देखील, आपली जीभ देखील गोड झाली पाहिजे. म्हणून जीभ गोड आणि केस पिकलेले असतील तर आपल्याला सगळेच लोक गोड होतील, सगळेच लोक आपल्याला जवळ करतील. आणि या दृष्टीने वार्धक्य ही जरी देहाची अवस्था असली तरी आपल्या मनाच्या दृष्टिकोनातून आता पूर्वीसारखं वार्धक्य राहिलं नाही. पूर्वी आम्ही नाटकामध्ये वाचलेले, शारदासारख्या नाटकामध्ये दंताजीचे ठाणे उठले फुटले दोन्ही कान, नाही का? त्यामध्ये तो 80-75 वर्षाच्या वयाचा अवघे 52 वय, अवघे 52 वयमान, तेव्हा दंताजीचे उठले ठाणे फुटले दोन्ही कान आणि नन्ना म्हणते मान, डोळे चुकती काही न बघती, नन्ना म्हणते मान. अशी अवस्था आता राहिली नाही. आता आपण दंताजीचे ठाण उठलं तरी इम्प्लांट करू शकतो, कानाला यंत्र बसू शकतो, डोळ्याचे ऑपरेशन आहेत, त्याप्रमाणे चष्मे आहेत. म्हणून विज्ञानाने आमचं म्हातारपण सुसह्य केलेलं आहे, वाईट केलेलं नाहीये. म्हणून आपलं शरीर मन हे स्वस्थ ठेवण्यासाठी आधी व्याधी तर आपल्याला राहणार असेल, परंतु त्याचा बाऊ करू नका, त्याची चर्चाही करू नका. कारण त्यांनी समोरचा व्यक्ती हा कदाचित तुम्हाला दुरावेल. म्हणून सुखी माणसाचा सदरा जर घालायचा झाला, सुखी माणूस कोणता आहे तर असं कुठला सदरा नसतो. माणसाचा मन हाच त्याचा सदरा आहे. त्याच्या तोंडामध्ये माधुर्य असलं पाहिजे, गोडवा असला पाहिजे. मर्ढेकरांच्या सारखा कवी सुद्धा शेवटी देवाला शरण गेला बरं का. मर्ढेकरांनी सुरुवातीला देव नाकारला, पण शेवटी मर्ढेकर म्हणाले नाही देवा तू कुठे असशील ना तर मला माझ्यावरती कृपा कर, भंगू दे काठिण्य माझे. आणि आपली हीच मागणी राहील, आपली हीच प्रार्थना राहील. भंगू दे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे. माझ्या मनातलं आम्ल, आमचा कडवटपणा, आमचा आंबटपणा गेला पाहिजे. आणि मग माझ्या भाषेला द्रौपदीचे सत्व लाभो माझी या भाषा शरीरा. द्रौपदीचं सत्व माझ्या भाषेला प्राप्त होऊ दे, माझ्या शरीराला प्राप्त होऊ दे, अर्थात भाषारूपी शरीराला. म्हणजे
आम्ही फक्त सत्वाचीच पूजा करावी, सत्वनिष्ठच असावं आणि ज्या माधुर्याचा आविष्कार पुन्हा पुन्हा केलेला आहे त्या माधुर्यालाच आपण काय म्हणू. अनेक ठिकाणी त्र्यंबकम यजामहे हा जो मंत्र आपण म्हणतो जो महामृत्युंजय मंत्र म्हणतात. त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमाम् म्हणतात. यात म्हणण्याचं तात्पर्य तुम्ही जर दुसरी ओळ बघितली, त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान्. उर्वारुक म्हणजे हे वाळूक, ज्याला आपण वाळूक म्हणतो तो वेदातला उर्वारुक शब्द आहे. अगदी त्याच उच्चारात आहे. त्याचं जसं वाळूक जसं सहज तुटून पडतं तसं मी सहज तुटून पडावं, म्हणजे मला या संसारातल्या व्यापातून किंवा तापातून सहज सुटता यावं ही भूमिका त्यामध्ये व्यक्त केली. तोच अर्थ आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो आणि म्हणून माधुर्य हे त्यातून निर्माण होतं. आपल्या माधुर्यादी स्वभावानं आपले वेगवेगळे मधुरता, मधुर वचन योगे. एका कवीने म्हटलंय, गोड बोलल्याने काय वाईट होणार आहे हो, तुम्ही गोड बोलला काय वाईट होईल. मधुर वचन योगे विश्व विश्वास पावे, मधुर वचन योगे वैरिते आपले, मधुर वचन योगे डुल्लती मत्त हस्ती, मधुर वचन योगे कार्यकार्य न होती. म्हणून निदान आपल्या तोंडामध्ये रुद्र नावाचा एक संस्कृत मध्ये आपल्या अभिषेकामध्ये प्रकार आहे रुद्र. त्या रुद्रामध्ये यजुर्वेदाचा भाग आहे. त्या रुद्रामध्ये सुरुवातीलाच त्यांनी मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुभक्षामि मधुवदिष्यामि मधुमती देवी भियो वाचमुदिया म्हणून माधुर्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे माझ्या वाणीमध्ये माधुर्य यावं ही अपेक्षा व्यक्त केली आहे. कशासाठी केली असेल तर जीवन आम्हाला जर सुसंपन्न करायचं असेल तर माधुर्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून गोडी ही आपल्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. शेवटचा दिन गोड व्हावा असं तुकाराम महाराज या अर्थाने म्हणतात, नुसतं लाडू खायचे म्हणून नाही म्हणतात. तेव्हा शेवटचा दिस गोड व्हावा, या गोडीमध्ये संपूर्ण जीवनाचं सार आलेलं आहे. संपूर्ण जीवनाचं आपल्याला सामर्थ्य प्रगट झालेलं दिसतं. आणि म्हणून शेवटच्या क्षणामध्ये आपला थोडासा कातरपणा होणं स्वाभाविक आहे. काही वेळेला आपलं मन कातर होतं, कधी उदासही होतं, हे खरं आहे. परंतु भारत तांबेंच्या कवितेचा जर आपण विचार केला की परिवर्तन आम्ही स्वीकारलंच पाहिजे. अनेकदा असं घडतं की आपण काहीतरी सांगायला जातो, आमच्या काळात असं नव्हतं, तुमच्या काळात असं आहे वगैरे. तर परिवर्तन झालं, परिवर्तन तुम्ही स्वीकारा. कोणते कपडे घालावेत, सुनानी काय घालावं, हे साधे साधे प्रश्न आहेत. ती ड्रेसच घालून बसते, ती अमुकच साडी नेसत नाही, किंवा अमुकच कपाळाला टिकली नसते, ती टिकली ते टिकली नंतर हुकली, असू द्या. हे परिवर्तन आम्हाला स्वीकारणंच भाग आहे. हे दोघांच्याही कडून मी सांगतो, म्हणजे स्त्रियांनाही सांगतो आणि पुरुषांनाही सांगतो की पुढची पिढी ही तुमच्या हातात नाहीये. तुम्ही तिच्यावर संस्कार योग्य करा, हे खरं आहे, पण तरी सुद्धा परिवर्तन स्वीकारावंच लागेल तुम्हाला. तुम्ही 2-2 तास देवपूजा करत होत्या म्हणजे तुमच्या मुलांनी आणि नातवांनी करावी असं नाहीये. त्याचं कारण असं आहे की परिस्थिती बदलली, काळ बदलला, आणि म्हणून त्या परिवर्तनाला बीज गळे फळ गोड झाले. भारत तांबेंनी म्हटलंय, बीज गळे फळ गोड झाले. आणि या ठिकाणी फळामध्ये पुन्हा बीज निर्माण होते. फूल गळे फळ गोड झाले, बीज नुरे दौलात करू बुले. फूल गळालं, त्याचं बीज फुलाच मधून एखादं फळ निर्माण झालं आणि फळामध्ये पुन्हा बीज निर्माण झालं. म्हणजे पुन्हा हे ऋतुचक्र चालूच आहे. या दृष्टीने आपल्या संपूर्ण जीवनाचा विचार जर आपण केला तर परिवर्तन आम्ही स्वीकारलंच पाहिजे. आणि या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने ज्या कथा या ठिकाणी सादर झाल्या त्या कथा सुद्धा मला वाटतं खूप मोलाच्या होत्या. कवितांच्या मध्ये जसं महत्व होतं, संत साहित्याच्या अनुषंगाने परिवर्तनाचा विचार, कारण संत साहित्य आजची गरज जे म्हटलंय त्याचं कारण असं आहे की समकालीनता. आम्ही नेहमी नित्य समकालीन असलं पाहिजे. संत समकालीन होते तसं आपण देखील समकालीनच असलं पाहिजे, काळाबरोबर राहिलं पाहिजे, याला समकालीनता म्हणतात. आणि म्हणून मग कथा असो कविता असो, कथांच्या मध्ये सुद्धा खूप चांगली सूत्र व्यक्त झालेली होती. आणि आधुनिक काळाला आपण
जोडून घेतलं पाहिजे. या दृष्टीने साहित्य आणि माणूस याचं नातं शब्दाच्या द्वारे व्यक्त होत असताना भावना महत्वाची आणि भावना आहेत की हो श्रेष्ठ या तर्काहुनी. तर्कटपणा बाजूला ठेवा, तर्क बाजूला ठेवा आणि भावनेला स्थान द्या. आणि ही भावना आपल्या अंतःकरणात जेव्हा रुजते, वाढते, तेव्हा अशा प्रकारच्या एकूण संघटनात्मक कार्यामध्ये एक नवी दिशा प्राप्त होते आणि जगण्यामध्ये गोडी प्राप्त होते. नववधू प्रियामी बावरते ही तांबेची कविता सगळ्यांना माहित आहे, पण त्याचा दुसरा अर्थ हा मृत्यूशी देखील संबंधित आहे. कारण जशी एखादी सासरी जाणारी मुलगी ही थोडी बावरते, सावरते, माग पाहते, पुढे पाहते, तिला पुढेही पाऊल टाकायचा असतो आणि मागचंही सोडता येत नाही, तशी माणसाची अवस्था होते एका क्षणाला. पण तरी सुद्धा कर्तव्य हे श्रेष्ठ मानलं पाहिजे. आपल्याला कायदा काळाचा मानला पाहिजे. कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला असं म्हटलंय. तसं कायदा हा गतीचा पाळला पाहिजे. आणि म्हणून मला तुमच्या या संस्थेचं नाव फार महत्वाचं वाटतं, प्रगतीशील. की गतिशील आहे तुम्ही. प्र म्हणजे प्रकर्षेण, प्रकर्षेण गती म्हणजे प्रगती. तेव्हा तुम्ही तुमची संस्था ही जर आता खरं म्हणजे ही माझीच संस्था झाली असं मी म्हणेन, की आपल्या सर्वांची संस्था ही एका अर्थाने प्रगतिशील आहे, ती गतिशील आहे, ती स्थितिशील नाहीये. आणि म्हणून हा संस्कार या संमेलनाच्या निमित्ताने, तुमच्या उपक्रमाच्या निमित्ताने मला ठाई ठाई दिसला. आणि या कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, काळ थांबत नाही, काटे थांबत नाही, म्हणून थांबला तो संपला. म्हणून थांबायचं नाही आणि आपल्याला सदैव सैनिका पुढेच जायचे. या ठिकाणी एका चांगल्या ऑफिसरचा आपण सत्कार केला. सैनिकी पातळीवर त्यांनी काम केलं पाकिस्तान आणि भारताच्या सीमेवर. तेव्हा अशी सुद्धा चांगली मंडळी आपल्या निमित्ताने आपल्याकडे आली, त्यांचा आपण सत्कार केला. आणि अंतिमतः एक गोष्ट आहे की आपण दुःखी, वेदना ही जरी असली तरी दुःख आणि वेदनेपेक्षा दुःख निवारक मोठं आहे हे मानलं पाहिजे. दुःखाला मोठं मानू नका. दुःखम दुःखम क्षणिकम क्षणिकम हे महत्वाचं नाहीये, यापेक्षा दुःखाचा जो निवारक आहे. म्हणून समर्थ रामदासांनी रामरायाला प्रार्थना केलेली आहे, तो दुःख निवारक आहे म्हणून. म्हणून त्या ठिकाणी रामरायाला प्रार्थना करत असताना किंवा सुंदर वाणी दे रे राम असं म्हणत असताना समाजाबद्दलची काळजी त्यांच्या अंतःकरणामध्ये जी होती ती यासाठी की आपल्याला समाजाला घेऊन पुढे जायचंय. आणि या संस्थेने सुद्धा हेच कार्य चालवलेलं आहे. समाजाला घेऊन ती पुढे चाललेली आहे. तळमळ तळमळ होतीची आहे अशी जी काहीतरी रामरायाला काहीतरी सांगण्याची, काहीतरी मार्गदर्शन करण्याची भावना जी समर्थांनी व्यक्त केली, तीच भावना आनंदाच्या पातळीवर दुःखापेक्षा दुःख निवारक मोठा आहे. म्हणून आनंद आपल्या या ठिकाणचे पैठण या तालुक्यामध्ये कवी अमृतराय म्हणून होते. या अमृतराय नावाच्या कवीने जी पदरचना केली, त्या पदरचनेत सगळ्यात महत्वाचं पद कोणतं असेल तर ते म्हणजे आपण आनंदी राहायला त्यांनी सांगितलंय. आणि आपल्याकडे हास्य क्लब निर्माण झालेत, आनंदाचे क्लब निर्माण झालेत, वेगवेगळ्या प्रकारच्या क्लब मध्ये लोक जातात. का जात असतील बरं? त्याचं कारण त्यांना आसपास असं काही मिळतच नाही. मग त्यांना वाटतं की आपण यातून आपल्या अंतःकरणातला आनंद प्रगट करावा, यासाठी ते हसत राहतात, कुठे आनंदाचा क्लब जॉईन करतात. पण हा आनंद आपल्या जवळच आहे हे आपण विसरतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की सबल पुष्ट आरोग्य काया आनंदे रहियो, हाच उपाय आहे तुमच्यावरती, आपल्या सर्वांच्या वरती एकच अँटिडोट आहे, उपाय, तो म्हणजे आनंदामध्ये राहा, आनंदामध्ये जीवन जगा आणि आनंद प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक क्षण आनंदाने उपभोगा. हा आनंद आपल्या सर्वांना खऱ्या अर्थाने परमानंदाकडे घेऊन जाणार आहे. म्हणून या समग्र साहित्य संमेलनामध्ये आपण जो आनंद घेतला तो आनंदच, तत्वज्ञान सुद्धा हेच आहे, आनंदात देव ही जातानी वगैरे. तेव्हा या आनंदाचा आपल्याला उपभोग
आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावा, प्रत्येक क्षण आनंदाने जगावा. म्हणून या ठिकाणी मी याचा समारोप करण्यापूर्वी फक्त एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की योगायोगाने माझा मुलगा डॉक्टर ज्येष्ठराज पाटांगणकर हा यामध्ये पेन मॅनेजमेंट म्हणजे आपल्याला जे शारीरिक वेदना वेगवेगळ्या प्रकारच्या होतात, मग ते मान, पाठ, कंबर वगैरे असतील, या सगळ्या वेदनांवर त्यांनी स्वतंत्र MD झाल्यानंतर अमृतवचनी ही सदा सुखी रहियो, तुम्ही सदा सुखी राहा आणि सबल पुष्टी आरोग्य काया आनंद में रहियो. आरोग्य सांभाळा, शरीर सांभाळा, मन सांभाळा आणि आपल्या आत्म्याचा आनंद आपण घ्या. बस, धन्यवाद. खूप छान.